अक्षय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. आपण पाहतो चिंचकांबळा संघाकडून लक्ष्य फार कठीण आहे, परंतु क्रिकेट या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. आपण अगदी 5 ते 4 षटकांमध्ये 90-100 धावा देखील चेस होताना पाहिल्या, परंतु या मैदानावरती या 24 चेंडूमध्ये 79 धावा चेस होतील का? आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. सलामीची जोडी डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण सुनीलला, आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज कैलासला. गोलंदाज पाहतोय P1 चं षटक हाताळण्यासाठी अगदी आपण पाहतोय संदेशला. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार. सुरुवात गोड करत असताना फलंदाज सुनीलच्या माध्यमातून आलाय, प्रति उत्तर देणारा हा दमदार चौकार. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असेल नक्कीच. 79 धावांचं लक्ष्य म्हटलं गेलं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानावरती करावी लागेल. डावखुऱ्याचा फलंदाज आहे सुनील. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आलाय, परंतु पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. पंचांचा आलाय निर्णय, चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार लगावले गेलेत. खूप चांगली सुरुवात करून देतो फलंदाज लेफ्टी हाताचा आपण पाहतोय सुनीलला. 8 धावा धावफलकावरती लावल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संदेश. स्टेप आउट झाले होते कुठेतरी, पुन्हा एकदा जागा बनवून कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. इथून कमबॅक केलाय गोलंदाज संदेशनं आणि हा फेकला गेलाय. चौकारानंतरचा निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. हा चेंडू आता आपण पाहिलं सफल झाले होते फाईन लीगला. चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जाईल, हवाई सफर आलाय, षटकार. चौदा धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली फलंदाजी सुनील करतोय मैदानावरती. पहिले 2 चेंडू चौकार, त्यानंतर निर्धाव आणि हा चेंडू षटकार. याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती देखील. जर सामना आपल्या बाजूने भिरकवायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संदेश. आता मात्र दुधारी तलवारीचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज सुनील. लगी तो आबादी नहीं तो बर्बादी. हा चेंडू आलाय निर्धाव. शेवटचा चेंडू. हा चेंडू आपण पाहतो हलक्या हातानं कट केलाय चेंडूला. चेंडू जातोय, चेंडू थांबणार नाहीये, सीमा पार आलाय, चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती धावा पाहतोय 18 धावा बिनगडी बाद. ज्या प्रकारे सुरुवात केली होती भिंगार संघानं पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्याच प्रकारे इथे देखील सुरुवात केली गेली. चिंचकांबळा संघाकडून पहिल्या षटकामध्ये 2 धावा एक्स्ट्रा मारल्या गेल्या. तब्बल 18 धावा धावफलकावरती लावल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय 18 धावा. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सांघिक कोट्यातलं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय अक्षय. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण
लेफ्टी बॅटर कैलास. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेलची संधी आणि ती स्वीकारली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला. कैलास बॅक टू द आउट. पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाज अक्षयला पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती कैलासला बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी. 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायचं होतं आणि कमबॅक करून दिलाय. परंतु ज्या 18 धावा टोकल्यात तो फलंदाज अद्याप आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. सुनीलला इथून नवीन फलंदाज एंटर झालाय इनॅट नंबर 3 वरती. गणेशला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळालाय कारण लेफ्टी बॅटर आउट होत असताना नवीन फलंदाज एंटर झालेत. उजव्या बाजूने आपण पाहतोय आता पंचांच्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षयला 18 चेंडू धावफलकावर 18 धावा धावफलकावरती पाहत होतो. इथे हलक्या हातानं फक्त आणि फक्त दिशा दिली. जणू काही सिंगल आणि स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं गेलंय फलंदाज गणेश कडून. नक्कीच डगआउट मधूनच कान मंत्र दिला गेला असावं कदाचित. जास्तीत जास्त स्ट्राइक फलंदाज सुनीलच्या खात्यामध्ये द्यावी कारण बिग हिट 2 चौकार आणि 1 षटकार आपण सुनीलच्या बॅट मधून पाहिले. तोच आता सुनील डावकर त्याचा फलंदाज स्ट्राइक इन वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. अक्षय हा चेंडू पुन्हा एकदा सफल झालेत. फाईन लेगला चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार आलाय. दमजेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण 25 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अगोदरच म्हटलं होतं या ग्राउंडचा विचार केला तर जास्तीत जास्त धावसंख्येचा विचार केला जातो. सातत्यानं आजच्या दिवसामध्ये धावांचा डोंगर आपण पाहिला आणि इथे देखील 78 धावा लावल्यात. 79 धावांचं लक्ष होतं परंतु या धावा चेस करत असताना अद्यापर्यंत लावल्या गेल्यात त्या फक्त आणि फक्त 25 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. हा चेंडू अपील केली जाते परंतु पंचांना कुठल्याच प्रकारची दाद इथून मात्र उचलून धरली नाही. अपील फेटाळली. हा आलाय निर्धाव चेंडू. षटकारानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षयनं वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि इथून वर्चस्व गाजवावे लागेल गोलंदाज अक्षयला. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सुनीलला स्टिप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी आणि इथून मात्र अपील केली जाते. फलंदाज नक्कीच तिसऱ्या अंपायर कडे रेफर केला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते फलंदाज सुनील आणि धावचीत नक्कीच चेक केला जाईल तर अंपायरच्या माध्यमातून. नॉट आउट असेल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहिली. अगदी एक धाव कंप्लीट केली. कुठेतरी पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक झाली आणि तिथे लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि 2 धावा अगदी सुखरूपरित्या एकवटल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती अक्षय. सामना करेल तो सुनील होते आणि सफल होऊन जागा बनवून पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडूला भिरकावलाय. जमिनीला गरंगला चेंडू जाईल. सीमा पार आलाय चौकार. 31 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. बारा चेंडूंचा वाजवी खेळ समाप्त झालाय
आणि धावफलकावरती पाहतोय धावा लावल्या त्या 31 धावा येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी आता 48 धावा बनवायच्या. पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानावरती. नक्कीच 12 चेंडू 31 धावा धावफलकावरती लावल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 48 धावा एकवटायच्यात. नक्कीच जर विचार केला तर 24.00च्या सरासरीनं इथं धावा एकवटाव्या लागतील. ज्या प्रकारची फलंदाजी सुनील करतोय त्या प्रकारची फलंदाजी गणेशला देखील करावी लागेल. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय राहुल. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव खर्च करत असताना गोलंदाज राहुलला पाहतोय. अवांतर स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. आपण 32 धावा पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. हा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. 12 चेंडू मध्ये 48 बनवायच्या होत्या. तिथून एक अवांतर धाव आले आणि यानंतरचा फेकला गेलेला निर्धाव चेंडू. आता समीकरण उरलाय येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 47 धावा. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. लॉंग ऑन वरून अगदी क्षेत्ररक्षक आले आणि तिथून एकच धाव कंप्लीट करले. ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुनील आणि गणेशला आपण पाहतोय मैदानावरती. फलंदाज पहिल्या विकेटचा विचार केला तर कैलास बाद झाले स्वस्तामध्ये. त्याची जागा भरून काढण्यासाठी गणेश एंटर झाले परंतु चांगली कामगिरी अद्यापर्यंत करता आला नाही. 3 चेंडू फेस करत असताना फक्त आणि फक्त 2 सिंगलच्या माध्यमातून 2 या आकड्यावरती खेळत असताना आपल्याला गणेश पाहतोय. त्यानंतर विचार केला सुनीलचा तर खूप चांगली फलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून प्रहार मोठे पाहायला मिळतात ते सुनीलच्या माध्यमातून. पुढील चेंडू गोलंदाज राहुल सज्ज झालाय पुन्हा एकदा. हा चेंडू स्लोवर गतीने फेकला गेला. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु फसवा चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आलाय हा निर्धाव चेंडू. समीकरण कुठेतरी कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं ते चिंचखांबला या संघासाठी. कारण निर्धाव चेंडू आले तर एकतर्फी विजय पाहायला मिळेल परंतु इथून मोठे फटके आले तर कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हा चेंडू सफल झालेत. ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. चेंडू थांबत नाही. चेंडू चाललाय. हवाई सफर आलाय. ह्यूज षटकार. बेलवले आणि पोंजे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच नंतर नक्कीच पोंजे विपक्ष बेलवले हा संघ आणि तो सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघातल्या खेळाडूंनी कर्णधारांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू गोलंदाज राहुल. हा चेंडू अखूट टप्प्याचा. या चेंडूवरती देखील भरघोस समाचार घेतलाय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावलाय फलंदाज सुनील याने.
7 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे आता विजयासाठी. जी कामगिरी फलंदाज समीरने केली ती कामगिरी आता मात्र सुनीलला करावी लागेल. 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले होते. जणू काही तेच धावा मैदानावरती शिल्लक असाव्यात. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू सीमारेषा पार आलाय. अजून एक षटकार. आता समीकरण मैदानावरती उरलाय 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 चेंडू 28 ची गरज आहे. वैयक्तिक विचार केला फलंदाज सुनीलचा तर 14 चेंडू मध्ये 48 धावा वैयक्तिक योगदान आपण पाहतोय मैदानावरती दिलं गेलंय सुनीलच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी. 6 चेंडू मध्ये 36 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून, परंतु आता 6 चेंडू मध्ये 28 धावांचं संरक्षण करायचं. ते संरक्षण होईल की पुन्हा एकदा हावी ठरेल फलंदाज सुनील. परंतु स्ट्राइक इन वरती आता फलंदाज आपण पाहतोय तो जो तिसऱ्या क्रमांकावरती गेला होता तो गणेश. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. गणेश शेवटचे चेंडू, शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सुनीलला स्ट्राइक देण्याचं काम इथून केलं गेलंय. आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी बनवायच्या 27 धावा. सहा चेंडू आणि 28 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल काढून दिली. आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुनील वैयक्तिक 14 चेंडू 48 धावसंख्येवरती खेळी करत असताना पहिला चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि हा या षटकाराच्या माध्यमातून तब्बल विचार केला तर 54 धावसंख्येवरती खेळी करत असताना फलंदाज वैयक्तिक अर्धशतक झटकावलाय. ते फलंदाज सुनीलला नक्कीच बॅट दर्शवली जाते आणि त्या प्रकारची खेळी मैदानावरती करत असताना एकतर्फी झुंज या मैदानावरती सुनील करतो आपल्या संघासाठी. नक्कीच पहिलीच 50 या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळते अर्धशतकीय खेळी. फलंदाज सुनील चेहऱ्यावरती हास्य आपण पाहतोय अगदी सुनीलच्या. परंतु इथून आता शेवटचे येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू वरती फुल समाचार घेतला जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा आलाय अजून एक षटकार. पूर्णपणे प्रेशर 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 आपल्याला पाहायला मिळतंय ते गोलंदाज वरती. नक्कीच गोलंदाजाचा विचार केला तर गणेश आहेत. पहिला चेंडू सिंगल त्यानंतरच्या 2 चेंडू वरती 2 षटकार लगावले आहेत
आता मात्र गरज आहे येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. सामना होता कुठे आणि सामना जाऊन टेपावलाय कुठे. अगोदरच म्हटलं होतं या मैदानावरती धावांचा डोंगर जरी उभा केला तरी धावा सातत्याने पाहायला मिळतात. 78 धावा उभारल्या होत्या, 79 धावांचं लक्ष लावलं होतं, परंतु ती 78 धावा देखील इथे धोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी वैयक्तिक एकतर्फी सिंहाचा वाटा उचलला गेलाय फलंदाज सुनीलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पाहतो आपण 64 आणि वैयक्तिक सुनीलचा विचार केलाय तर 60 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती गणेश. 3 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू यॉर्कर टप्प्याचा होता परंतु भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अजून एक दमदार षटकार. फलंदाज सुनील जणू काही घरून येताना षटकारच खाऊन आलाय की काय. 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय 28 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. त्यानंतर आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 27 ची गरज असताना सुनीलच्या माध्यमातून आलाय षटकार. पुन्हा एकदा 4 चेंडू 21 ची गरज असताना अजून एक लगावला सुनीलने षटकार. त्यानंतर 3 चेंडू 15 ची गरज होती आणि त्या चेंडूवरती देखील लावलाय षटकार. आता समीकरण मैदानावरती उरतंय 2 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू निर्धावाला तर विजय नक्की होईल. तो भिंगार या संघाकडून, परंतु या चेंडूवरती षटकार आला तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण गणेश. खूप चांगला सामना मैदानावरती पाहतोय. गोलंदाज झालाय सज्ज. फलंदाज स्ट्राईक एंडवरती सुनील. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि या फटक्यावरती नाराज आहे स्वतः फलंदाज सुनील. खूप चांगला चेंडू होता परंतु कुठेतरी आखूड टप्प्याचा फेकला गेला. आता स्वतःवरती नाराज आहे आणि नाराज असणं गरजेचं आहे कारण एकतर्फी झुंज करत असताना हा सामना आपल्या जणू काही खिशामध्ये टाकला होता. परंतु या शेवटच्या चेंडूवरती आता गरज आहे ती तब्बल 9 धावसंख्येची. हा चेंडू इथून जर खराब फेकला, जर नो आला तर सामना कमबॅक पाहायला मिळेल. परंतु इथून जर सुरेख चेंडू फेकला तर एकतर्फी विजय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एकतर्फी तर नाहीये. नक्कीच या मॅचचा आनंद लुटत असताना कल्पतरूचे सर्व स्टाफ त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू सीमा रेषा पार. अवघ्या 2 धावांना हा सामना गमावा लागलाय तो चिंच कामला या संघाकडून. जरी सामना गमावला असला तरी सुनीलनं मात्र या मैदानावरती सर्वांची मनं जिंकली. विचार केला वैयक्तिक सुनीलचा तर एकतर्फी झुंज करत असताना सिंहासारखी खेळ करत असताना पाहायला मिळालाय. 19 चेंडूवरती तब्बल 72 धावसंख्येचा विचार 72 धावसंख्येची खेळ करत असताना फलंदाज सुनीलला पाहतोय. हार्ड लक चिंचकामला संघ आपण हरलात परंतु वाघासारखे लढलात. 79 धावांचं लक्ष होतं, अवघ्या 3 धावांसाठी हुकला गेला आणि इथून विजय झाला तो भिंगार संघ 78 धावांचा लक्ष ठेवून